अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी ही सीबीआय मार्फत करावी अशी मागणी केली गेली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लेखी निवेदन दिलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्लेन क्रॅश बाबत अद्याप एकही प्राथमिक अहवाल आला नसताना आता पुन्हा एकदा त्यांची पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा अजित पवार यांच्या प्लेन क्रॅश संदर्भात चौकशीची मागणी करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली। या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबत कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते। सुनेत्रा पवार यांनी लेखी निवेदन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे आणि या लेखी निवेदनामध्ये सुनेत्रा पवार यांनी मागणी केलेली आहे की अजित पवार यांच्या प्लेन क्रॅश संदर्भातली चौकशी जी आहे ती सीबीआय कडनं करण्यात यावी। या संदर्भात जे आहे ते विरोधकांनी आणि त्याचबरोबर रोहित पवार यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली होती। इतकंच नव्हे तर रोहित पवार यांनी प्रशासनावरती, सरकारवरती ताशेरे ओढत असा सुद्धा आरोप केला होता की अद्याप म्हणजे जवळपास 16 दिवस उलटून सुद्धा अजित पवार प्लेन क्रॅश बाबत जी आहे ती अद्याप एकही प्राथमिक अहवाल सुद्धा आलेला नाहीये आणि अशातच आता सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सीबीआय कडनं करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना आश्वासन दिलं आहे की या संदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणं करतील आणि पुढील कारवाई करतील।